मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 3 मधून झळकलेल्या एका स्पर्धकाचं त्याच्या कार्यामुळे होतंय कौतुक। तर कोण आहे हा स्पर्धक आणि काय आहे त्याचं कार्य हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर बिग बॉस मराठी 3 मधून झळकलेला उत्कर्ष शिंदे हा घराघरात लोकप्रिय झाला। आपल्या अभिनयाने आणि गाण्याने उत्कर्षने त्या सीझनमध्ये धमाल उडवून दिली। शो संपल्यानंतर सुद्धा उत्कर्ष वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे। तर गायक आणि अभिनेता असण्यासोबतच उत्कर्ष एक डॉक्टरसुद्धा आहे। तो सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो। त्याच्या आयुष्यातील बऱ्याचशा घटना तो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतो। तर नुकत्याच त्याने एका मासे विकणाऱ्या मावशीचा व्हिडिओ अपलोड करत छान अशी त्याच्यावर पोस्ट लिहिली आहे। या पोस्टमध्ये उत्कर्ष लिहितोय, हातावर मिळवायचं पानावर खायचं। शूटिंग संपून मुरुडला गेलो। समुद्र, हिरवगार झाडी, पद्मदुर्ग किल्ला, पाण्यात डोलणाऱ्या होड्या, पाटीलवाडा खानावळ आणि मच्छीमार बांधव, स्वर्गच। मासे खाण्याचा मोह आवरेना, मग काय मुरुड जंजिरा मच्छी मार्केटमध्ये गेलो। म्हटलं जाळ्यात अडकलेले ताजे मासे पाहू, पण काय तिकडे एक मच्छी विकणाऱ्या आईला भेटलो आणि त्यांच्या प्रेमाच्या आपुलकीच्या गोड मखमली जाळ्यात मी स्वतःला हरवून बसलो। सकाळी सकाळी मच्छी मार्केटमध्ये मासे विकणाऱ्या वासंती मावशीची भेट झाली। थोडे सुकट, बोंबील, करडी, सोडे घेऊ म्हटलं। मावशीसोबत गप्पा रंगल्या। बोलता बोलता आज थोडा ताप आहे बाळा म्हणत व्यथा सांगता सांगता मावशीच्या डोळ्यात पाणी दिसलं। जवळ जाऊन बसलो, पूर्ण व्यथा ऐकली। त्यांना येऊन गेलेले 2 हार्ट अटॅक, ॲक्सिडेंटमुळे पायात आलेले रॉड, घरची परिस्थिती नाजूक असली तरी न हारणारी ती माऊली मन जिंकून गेली। ऊन वाढलं तरी बसावं तर लागणारच ना बाळा, आजचा मावरा विकला की घरी जाऊन आराम करता येईल म्हणाली। हातावर मिळवायचं, पानावर खायचं हे शब्द त्या मावशीचे, जे शब्द मनाला चटका लावून गेले। थोडाफार मावरा घ्यायला गेलेलो मी, त्यांच्याकडे असलेला अख्खा माल त्यांच्या सर्व पाट्याचा रिकामी करून आलो। का घेतला माहीत नाही, पण गोण्याभरून मावरा आणला आणि वासंती मावशीला तुम्ही घरी जा, औषध घ्या आणि आराम करा असं म्हटलं। ताजा मावरा तर मिळालाच, पण त्यापेक्षा त्या मावशीकडून आशीर्वाद मिळाला। तर उत्कर्षच्या या कामाबद्दल त्याचे चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत। तर उत्कर्षच्या या कार्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।